मुंग्यांची उत्पत्ती. एकदा एक शिष्य गुरुकडे ज्ञानप्राप्तीसाठी आला असतो. तो अगदी एकाग्रतेने सर्व विद्या ग्रहण करत असतो. गुरुच्या सर्व आज्ञा तो मानत. त्यांनी सांगितलेले सर्व कामे करत. सकाळी लवकर उठल्यापासून रात्र होईपर्यंत तो मेहनत करत. गुरु झोपल्यावर तो गुरूंचे पाय तो चेपून देत आणि ते झोपल्यावरच तो झोपत. फक्त त्याला एक सवय असते चोरी करायची. कधी कधी गुरुच्या नकळत तो तिथे असणारी फळे खात. त्याला वाटत त्याला कोणी बघत नाही, पण गुरूंना ते माहीत असते. आज त्याच्या विद्याग्रहणाचा शेवटचा दिवस असतो. तेव्हा गुरु त्याला मुद्दामून विचारतात, तुझ्या हातून कधीतरी नकळत काही पाप झालं आहे का? तेव्हा तो घाबरतो आणि भीतीपायी नाही म्हणतो. तेव्हा गुरु त्याला फळे चोरल्याविषयी जाब विचारतात. तो गुरुची माफी मागतो, पण त्यांनी त्याला संधी देऊन पण तो खोटं बोलतो. त्यामुळे गुरु त्याला चिडून शाप देतात, तू मुंगी बनशील. त्यावर तो लगेच मुंगी बनतो. त्यानंतर तो आयुष्यभर मुंगी बनून जीवन काढतो. पण त्याची चोरी करण्याची सवय मात्र जात नाही. तो दुसऱ्या घरातून धान्य, साखर चोरी करून आपल्या घरी आणत. तात्पर्य: माणूस त्याची सवय शेवटपर्यंत बदलत नाही. त्याच्यात कितीही सुधारणा झाली तरी काही प्रमाणात ती राहतेच. थँक्यू.